सरकारने काही दिवसांपूर्वी रमेश बारसकर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तडीपारची नोटीस बजावली। त्यामुळे ज्योतिक्रांती परिषदेच्या वतीनं मंगळवार दिनांक 29 जानेवारी रोजी मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या समर्थनार्थ 4 पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी बारसकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। या मोर्चात परिषदेचे कार्यकर्ते व बारसकर समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ज्योतिक्रांती परिषदेच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा याच्यासाठी निघत आहे की या सरकारनं दडपशाहीची भूमिका घेतलेली आहे, हुकुमशाहीची भूमिका घेतलेली आहे। खोट्या गुन्ह्याचं रेकॉर्ड तयार करून या ठिकाणी हद्दपारची तडीपारची नोटीस बजावलेली आहे आणि त्याचा निषेध म्हणून या सरकारला जाब विचारण्यासाठी, दडपशाही मोडीत काढण्यासाठी ज्या सोलापूरच्या हुतात्मा नगरीनं या भारत देशाला एक दिवस आधी स्वतंत्र मिळवून दिलं, त्या हुतात्म्याचा आम्ही आशीर्वाद घेऊन इंग्रज सरकारला घालवलेला या हुतात्मा नगरीनं आज देखील या सरकारला, हुकुमशाही करणाऱ्या दडपशाही सरकारला घालवण्यासाठी आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि सरकारला याच्या माध्यमातून आम्ही एक विचार मांडत आहे की आपण हुकुमशाही बंद केली पाहिजे, आपण दडपशाही बंद केली पाहिजे आणि सर्वसामान्याला न्याय देणारं सरकार आपण नाही चालवलं तर आपल्याला इंग्रज सरकारला जसं चालतं केलं त्या पद्धतीने आपल्याला देखील चालतं करावं लागेल असा इशारा या ठिकाणी आपल्या काही दिवसापूर्वी आपल्या संदर्भात हे प्रकरण आहे का? मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला होता, त्याचा गुन्हा या ठिकाणी मेन्शन केलेला आहे। आमचा आर्यन एंटरटेनमेंट असोसिएशन क्लब आहे, माझी स्वतःची जागा आहे, पण भाडेपट्टा करार करून दिलेला असताना देखील मालक म्हणून त्या ठिकाणी आमचं नाव घालून त्या ठिकाणी तडीपार करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। मोहोळ शहरामध्ये 200 दुकानं जाळली, कुणाला तडीपार केलं। मोहोळ शहरामध्ये वेळोवेळी बाजारपेठ बंद केली, कुणाला तडीपार केलं। मोहोळ शहरात 5-5 नव्हे 10 गुन्हे दाखल असलेली मोहोळ तालुक्यामध्ये लोक आहेत, कुणाला तडीपारची नोटीस काढली, कुणाला देखील तडीपारची नोटीस काढली नाही। राजकीय दोषापोटी हे करायला लागलेले आहेत, हे कुणी सांगण्याची, ज्योतिषीने सांगण्याची गरज नाही।